घोंगे, संजय गंगाराम घोंगे यांच्या वतीने पाणी सौजन्य संदीप दिगंबर मेदगे साहेबांच्या वतीने, समालोचक सौजन्य दीपकजी काळे, संतोषजी सावंत यांच्या वतीने, त्याचप्रमाणे समालोचक या स्पर्धेमध्ये आपण प्रशांत गायकवाड, मी स्वतः प्रवीण करपे यांना देखील आपण तुम्ही सर्वांनी ऐकलेलं आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून आम्ही स्पर्धेच्या वतीने, आयोजक कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करेल. मैदान सौजन्य कानसकर परिवार, हरिभक्त परायण वारकरी संप्रदायाचं भूषण दगडू महाराज कानसकर आणि शांतारामजी कानसकर, सयाजी कानसकर साहेबांच्या वतीने आपण पाहतो विशेष सहकार्य योगेशजी नवले, मनोहर धंद्रे, दत्तात्रय मेदगे आणि स्मित लोखंडे यांच्या वतीने सर्व देणगीदारांचं, सर्व बक्षीस दात्यांचं पुन्हा एकदा साई श्रद्धा क्रिकेट क्लब कुडे बुद्रुक प्रीमियर लीगच्या वतीने मनपूर्वक मनापासून स्वागत. एक जबरदस्त मॅच न्यू मॅचला मैदानावरती सुरुवात होतीये. एका बाजूने आरडी पांथर, त्यांच्या विरोधामध्ये एनडी लायन्स, दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या. माझी वेळ संपेल, मायक्रोफोन वरती जॉईंट होत आहेत प्रशांत गायकवाड सर. थँक्यू, धन्यवाद. हॅलो, थँक्यू व्हेरी मच. वळूयात मित्रांनो मैदानाच्या दिशेने. मी प्रशांत गायकवाड तुम्हा सर्वांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करेल. शुभ संध्या सर्वांना, शुभ संध्याकाळ. मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं ना, दोन जखमी वाघ कालच्या दिवसात देखील, आजच्या दिवसामध्ये देखील, सकाळी या दोन खेळाडूंना जर आपण पाहिलं ना, तर या संघाने भरपूर कमबॅक केलाय दोन्ही खेळाडूंसाठी आणि पूर्ण एनडी लायन्स संघासाठी. मी एकच म्हणेल, थांबलो विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मजला, अशी कोणती भिंत नाही. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं ना, तर जखमी वाघ मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. परंतु संतोष जंद्रे सँडीने मात्र नक्कीच नाराज केलाय गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल जर आपण पाहिला ऑन साइडला, पंच दीपक पेळगावकर जर कळवतील, हा असणार आहे अवांतर. पहिलाच बॉल, अकाउंट ओपन झालंय, संघाचं अकाउंट ओपन होत आहे. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं ना, तर केवळ एक धाव फलकावर पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळी पुढे सरसाबा डान्सिंग डाऊन द विकेट. काय घडतंय, हळूवार पद्धतीने बॉलला जर आपण पाहिलं तर खेळून काढला जात आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. वैभव कदमचं मी कौतुक करेल, कारण या खेळाडूने खूप चांगला परफॉर्मन्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये दाखवलाय. संघाचा कॅप्टन आहे आणि जर आपण पाहिलं ना, तर कृष्णा सातपुतेच्या बॅटिंगला तो भरपूर फॉलो करतो. यावेळी हळूवार पद्धतीने बॉलला मात्र नक्कीच खेळून काढलं जात आहे. 40+ खेळाडू आहे, त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर चांगले चेंडू मैदानाच्या आतमध्ये. सन्मानजनक धावसंख्या जर आपण पाहिलं तर सन्मान दिला जातोय. या बॉलवर एक सिंगल आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या 3 धावा धावफलकावर असणार आहे. वैयक्तिक 1-1 धाव ही दोन्ही खेळाडूंची पाहायला मिळते. यावेळी बॉल स्वीप शॉट खेळला जातोय. सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये मात्र नक्कीच बॉलला खेळलाय. सर कळवतायत, हा असणार आहे चेंडू अगदीच निघून चाललाय सीमा रेषा पार. संतोष जंद्रे सँडीच्या बॅट मधून येत सँडी इज ऑन फायर. सँडीची बॅट बोलायला लागली. हा बॉल देखील पाठवलाय संतोष जंद्रे. सँडी इज ऑन फायर. सँडीची बॅट मात्र नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन. आणि जर आपण पाहिलं तर
कुडे बुद्रुक संपूर्ण खेड तालुक्याचा हार्दिक पांड्या म्हणून त्याची ओळख आहे. पश्चिम पट्ट्यातील हा एक ताकदवर खेळाडू, परंतु जर आपण पाहिलं ना या खेळाडूकडे ताकद क्षमता नजाकत भरपूर काही आहे आणि कुडे गावातील एक स्टायलिश खेळाडू म्हणून देखील त्याची ओळख आहे. घनसोली नवी मुंबई परिसरात भरपूर मोठं क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळलं जातं. नवीन बॉल घ्या आणि पंच मॅच चालू करा, मॅच होल्ड करू नका प्लीज. आयोजक कमिटीच्या वतीनं सूचना येते. धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या 17 धावा अगदी आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आज जर आपण पाहिलं तर निरंजन नानांच्या चेहऱ्यावर भरपूर मोठं स्मित हास्य असणार आहे, कारण सँडी जो खेळाडू इन फॉर्म जर आपण पाहिलं ना तर आउट ऑफ फॉर्म होता, तो मात्र नक्कीच आता इन फॉर्म बॅटिंग करताना पाहायला मिळणार. यावेळी हळबर पद्धतीने चेडू पायांवरच अगदी जर आपण पाहिलं स्लो बरोबर एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय पाहूयात आणि त्या ठिकाणी नकार दिला. शेवटच्या क्षणाला मात्र नक्कीच नकार दिला. हात निर्णय जर चुकला असताना तर एखादा चांगला खेळाडू मात्र नक्कीच संभूच्या दिशेने धावचित स्वरूपात आत्महत्या अशी झाली असती, कारण धावचित ही एकच विकेट अशी असते ना की आपण स्वतःहून बहाल करतो. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक सिंगल आली आणि एका धावेने धावफलक पुढे सरसावलं जात आहे. 18 रन्स, 18 धावा धावफलकावर, 18 धावा धावफलकावर असणार आहे. आज जर आपण पाहिलं जिमी मेदगे सर या संपूर्ण स्पर्धेमध्ये दुसरा अर्धशतक झळकावलं. जवळपास पाहिलं ना तर 3 मॅच झाल्यात आणि जिमी मेदगे सरांच्या जवळपास देखील कोणताही खेळाडू नाहीये. म्हणजे धावा एकदम जर आपण पाहिलं ना तर स्पर्धा ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा जमा केल्या जातात. जिमी मेदगे सरांनी त्या जर आपण पाहिलं ना JCP ने धावा जमा केल्यात. अक्षरशः तोडफोड कार्यक्रम त्यांचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, परंतु मोक्याच्या क्षणी मात्र की जिमी मेदगे सर बाद झाले आणि संघ त्या ठिकाणी विजयी झाला, तो म्हणजे KK फायटर. देवाचं कौतुक करावं लागेल, कारण भरपूर चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक तर मैदानाच्या आतमध्ये दिलंय. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर अखुर टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. मिड ऑफ मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. 38 सर्कल वरून जर आपण पाहिलं डीप मध्ये जात आहेत. चेंडू अडवलाय, फेकलाय. दरम्यान जर आपण पाहिलं तर धावा 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जात आहेत. निश्चितप्रमाणे या ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं ना तर आयकॉन वर्सेस आयकॉन, बडे मॅच का बडा खिलाडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल वा 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 काय फटकाय सँडीच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये बॉलला पाठवलाय. चाललाय चेंडू 1 बाउन्स सीमा रेषेच्या अगदी बाहेर चाललाय. चौकार येतोय संतोष जल्ले. साठी आणखीन एक वाक्य मी बोलेल. वाघ जखमी झाला ना तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा उठतो. तीच दहशत आणि तो जरारा घेऊन यावेळेचा बॉल सँडी आणि सँडीच्या बॅटमधून चाललाय. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होईल. दरम्यान जर आपण पाहिलं चेंडू चाललाय अगदी सीमा रेषेच्या बाहेर. आणि सँडीच्या बॅटमधून आणखीन एक घणाघाती स्ट्रोक. चौकार आलाय. जर आपण पाहिलं 29 धावा अगदी आपल्याला धावफलकावर पाहायला मिळणार आहे. वैभववर हल्ले चढवले जात आहेत. 2 मोठे क्रिकेटर, 2 चांगले क्रिकेटर एकमेकांच्या विरोधात लढतात ना,
तेव्हा इतकं चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. हा देखील बॉल पाठवलाय, लॉंगॉनला चेंडू ट्रॅव्हल होतोय, परंतु अवी गिघे मात्र नक्की चेंडूवर येत आहेत. अवीचं कौतुक करावं लागेल, अवीने देखील प्रभावित केलंय, भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण. आधी गेली यंगस्टार चांगला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो. माफ करा, 28 धावा यादी होत्या, त्यानंतर 2 आल्या, 30 धावा धाव फलकावर असणार आहे. आणि त्याचबरोबरीने किरणजी मुके साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. सँडी थांबत नाहीये, सँडीच्या बॅट मधून आणखीन एक बॉल चाललाय अगदी लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. डीप मधून हा बॉल वन बाउंस सीमारेखा ओलांडतोय, येतोय झणझणीत चौकार. त्याचबरोबरीने या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर युट्यूब लाईव्हचे जे आम्हाला देणगीदार म्हणून लाभले माननीय श्री आदरणीय किरण शेठ मुके, युवा उद्योजक अर्थातच साहेब, आपलं स्वागत थांबत नाहीये. सँडी मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकारांची अक्षरशः आतषबाजी करतोय आणि यावेळी येतोय षटकार. डीजे प्रतीकजी मुके, सुरेश शेठ चव्हाण आणि त्यांच्या जोडीनं संजयजी भोसले साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. साहेब, आपल्या देखील हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक असं स्वागत करतो. या आधी जर साहेब तुम्ही पाहिलं ना तर संपूर्ण मॅच मध्ये सँडी संतोष धंद्रे नावाचा खेळाडू कोण आहे हे देखील प्रेक्षकांना माहिती नव्हतं, परंतु आता सँडीने अशा प्रकारची बॅटिंग चालू केली ना, जवळपास आयकॉन समोरच्या टीमचे कॅप्टन आहेत त्यांच्यावर जवळजवळ लागोपाठचे 3 चौकार, त्यानंतर शेवटच्या बॉलवर 1 षटकार, अशा प्रकारची घनघाती फलंदाजी चालू केली आहे. म्हणजे तुमचं भव्य दिव्य स्वागत त्याने केले. 4 मान्यवर आलेत आणि 4 मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये आम्हाला पाहायला मिळाले. थँक्यू व्हेरी मच साहेब, आपणही या ठिकाणी आलात, आपले मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. आणि वळणार आहोत पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. एनडी लायन्स संघ एका बाजूला पाहायला मिळतोय. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असणारा सामना एनडी लायन्स वर्सेस आरडी पॅन्थर्स या 2 संघांदरम्यान पहिली लढत. ही लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला दिनकरजी लोखंडे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं ना तर स्वतः संघ मालक अर्थातच निरंजन नाना धंद्रे, अर्थातच तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणून त्यांना ओळखलं जातं. मनमिळावू व्यक्तिमत्व आणि नेहमी चेहऱ्यावर स्मित हास्य असणार आहे. सनी शिंदे यांच्याकडनं सँडीने जर 50 धावा कंप्लीट केल्या ना तर 200 रुपयांचा प्राइस आहे. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न जर आपण पाहिलं तर चकमा दिला, चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि त्या ठिकाणी पंच काय बाईकच्या स्वरूपात मिळतील त्या 2 धावा. गोविंद शेठ धंद्रे गोलंदाजी मार्कवर. या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचा मोलाचा खारीचा वाटा आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतो. साहेब, मी या व्यक्तीचा एक विशेष उल्लेख करेन, कारण ज्यावेळी आम्ही समालोचक बाहेरून येतो, अंपायर्स असतात, जे लाईव्ह वाले असतात, त्यांच्या खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था आणि जे काही आहे ते सर्व जिम्मी मेदगे सर कुठे असेल तर या. योगेशजी धंद्रे सरपंच या, मुख्य व्यासपीठावर यायचे प्लीज. थँक्यू. या वेळेचा बॉल जर आपण पाहिला तर निर्धाव चेंडूचे सांगता होतीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गोविंद धंद्रे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळणार आहे.
यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेरचा बॉल आहे. हा भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आहे. जर आपण पाहिलं ना तर कॅल्क्युलेशन सरळ आहे. ज्या ठिकाणी जर संतोष झंद्रे याच्या बॅटवर अगदी जर आपण पाहिलं ना तर धावांचा वर्षाव मैदानाच्या आतमध्ये होतोय, त्याला मात्र नक्कीच नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण थांबलेलं पाहिलंय. गेल्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर महेंद्र वर्तकचा ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतोय. एक सिंगल त्या ठिकाणी पाहायला मिळते. एका सिंगलला धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिलं तर 43 धावा अगदी आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न सँडीच्या बॅट मधून जर आपण पाहिलं, स्विच हिटचा लांबच लांब वरचा फटका येतोय. दणदणीत खणखणीत मॅजिकल बुलंदे पॉवरफुल षटकार मैदानाच्या आतमध्ये संतोष झंद्रेच्या बॅट मधून षटकार. आणि सर्वात कमी चेंडू मध्ये जास्त धावा बनवणारा खेळाडू ठरतोय. 12 चेंडू खेळलाय. सँडीची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवायला काही हरकत नाहीये. 12 चेंडू खेळलाय. 44 धावांनी शिनाबाद मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सनी शिंदे यांच्याकडनं प्राइज आहे. जर 50 धावा सँडी बनवतायत तर तुम्हाला 200 रुपयांचं प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. बॉल घ्या. सँडीच्या बॅट मधून जर आपण पाहिला स्विच हिटचा षटकार अगदी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. काय फटका सजवला होता, त्यावर अगदी 6 धावांची मोहर लगावली. यावेळेचा बॉल पंचांकडे अपील आहे. ही अपील जर आपण पाहिलं ना तर पंचांनी फेटाळून लावली आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालंय. तिसरं आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जर आपण पाहिली तर 49. 49 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 49 धावा धावफलकावर असणार आहे. त्याचबरोबरीने सुभाजी कदम सर यांचंही शुभागमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. थँक्यू. धावसंख्या जर आपण पाहिली तर 49 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर 3 समाप्त झाले. 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अगदी समाप्त झालाय आणि धावसंख्या लगावली जाते ती 49. 49 धावा धावफलकावर. अशोक यांना गोलंदाजीच्या ट्रॅकवर आता आपण पाहताय. चला वैभव, आपण वेळ भरपूर खर्च करताय. यानंतर देखील आपल्याला सामना खेळवायचा, याची नोंद घ्या. मॅच चालू करा. यावेळेचा बॉल अगदी खोलवर टप्प्याचा आपल्याला पाहायला मिळाला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटवर सरळ चेंडू येत नाहीये. हा हळवार पद्धतीने टाकलेला बॉल जर आपण पाहिलं ना तर मोठा फटका खेळण्याच्या नादात चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी अशोकची पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर जर आपण पाहिलं तर महेंद्र वर्तकला थांबवण्यात यश येत आहे. यावेळी पुढे सरसावट डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि काय घडतंय, चुकी आणि चुकी. क्रिकेट मध्ये चुकीला माफी नसणार आहे. बॉल जर आपण पाहिलं तर सीमारेषेच्या जवळपास अडवलाय आणि त्या ठिकाणी 2 धावा अगदी पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे सरसावलं जात आहे. धावसंख्येत वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर 51. संघाचं अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहे.
यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्लो वन गती परिवर्तन करून टाकलेला हा बॉल जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अवांतर चेंडू पंच घोषित करतायत. अवांतर धावसंख्येत वाढ होतीये. सरपंच गणेश बांगर सर असाल तर आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं प्लीज. योगेश धंद्रे साहेब सरपंच आपण देखील या प्लीज, विनंती आहे. यावेळेचा बॉल महेंद्रच्या बॅट मध्ये रडार मध्ये आला, अक्षरशः मिड विकेटच्या डोक्यावरून महेंद्र वर्तकचा ब्लास्ट आणि चेंडू चाललाय सीमारेखा पार. षटकार. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर अक्षरशः दाबांचा वर्षाव सुरू झालाय. महेंद्र येतो, जाकी है पिक्चर अभी बाकी आहे. अशोक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. यावेळेचा बॉल पिक्चर आणि बॉलला पाठवलाय कव कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ द पार्क येतोय. षटकार. चौसष्ट धावा या धावफलकावर पाहायला मिळतील. सनी बॉल घ्या. चौसष्ट धावा धावफलकावर असणार आहे. जर आपण पाहिलं तर एका बाजूला सँडी ऑन फायर झाले, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं ना तर बॅट्समन असणार आहे महेंद्र वर्तक. काय बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये, अक्षरशः धाबांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पडलाय. यावेळी जर आपण पाहिलं तर डाव्या इष्टीच्या बाहेर जाणारा हा बॉल, पंचांचे दोन्ही हात जमिनीलगत समांतर आपल्याला पाहायला मिळतील. अवांतर वाईट एक्स्ट्रा मध्ये मात्र नक्कीच या बॉलला गणलं जाईल. अवांतर धावसंख्येत वाढ होतीये, धावसंख्येत भर होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली 65 टोटल एनडी लायन्स या संघाची 65 धावा या धावफलकावर असणार आहेत. यावेळी खोलवर डप्प्याचा बॉल मिनी हेलिकॉप्टर बॉलला पाठवलाय. खिलाडी बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. बॉलला पाठवलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हेलिकॉप्टर पद्धतीनं. षटकार. एका बाजूला संतोष धंद्रेनं 13 चेंडू खेळले, 44 धावांशी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. दुसऱ्या बाजूला महेंद्र वर्तक 10 बॉल खेळलेत, 22 धावा आपल्या बॅटनं कमवल्यात. ही ताकद आहे. जर आपण पाहिलं तर ही नजाकत आहे आणि हा ब्लास्ट आहे. मॅन फ्रॉम अलिबाग नवखार. नवखार गावचा सुपर हिरो आज बराच सारा पाहायला मिळतोय. हा बॉल थांबत नाहीये, बॉल चाललाय सुसाट वेगात. नो बॉल, थ्रो गोलंदाजी, नो बॉल पंचांचा इशारा येतोय आणि यावर मिळतील पूर्ण 4 धावा. एकूण गणल्या जातील त्या 7 धावा थ्रो गोलंदाजी केल्यामुळे 7 धावा या असणार आहेत. 7 धावा टोटल या स्पर्धेमध्ये. हा देखील विक्रम जर आपण पाहिला तर नो बॉल आणि त्यावर येतील त्या 4 धावा. अगदी 7 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. साहेब तुमच्या माहितीसाठी या स्पर्धेमध्ये आणखीन एक अनोखा निर्णय दिला की गोलंदाजाने थ्रो गोलंदाजी जरी केली तरी त्या गोलंदाजाला संधी दिली जाते. परंतु यावेळेचा बॉल संधीचं सोनं आणि काय घडतंय फ्री हिटच्या बॉलवर या स्पर्धेतला सर्वाधिक दूरवरचा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर रस्ता आहे आणि त्या रस्त्याच्या अगदी पलीकडे रंजन नाना धंद्रे यांच्याकडनं 500 रुपयांचा प्राइज या ठिकाणी येत आहे दोन्ही खेळाडूंसाठी. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या तब्बल
84 धावा या स्पर्धेतला हायस्ट गाठलाय. एका बाजूला जर आपण पाहिलं ना तर सँडी ऑन फायर झालेत, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर महेंद्र वर्तक, हे दोन्ही आयकॉन खेळाडू, आयकॉन आणि आयडॉल मैदानाच्या आतमध्ये बरसताना पाहायला मिळतात. चौऱ्याऐंशी 84 धावा धावफलकावर असणार आहे. सँडीने एक षटकार ठोकला तर अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं ना तर महेंद्र वर्तक याच्या 32 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक 32 धावांनीची खेळतोय. दुसऱ्या बाजूला सँडी 44 धावांनीची मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 84 धावा या धावफलकावर असणार आहेत. पुन्हा एकदा गोविंद शेठ धंद्रे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. हा बॉल असणार आहे अवांतर वाईट एक्स्ट्रा खराब इनलिगल डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. 85 धावा या स्पर्धेचा हायेस्ट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न धावसंख्येत जर आपण पाहिलं तर ओव्हर थ्रो एक्स्ट्रा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणखीन एक बाईच्या स्वरूपात एक सिंगल आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका सिंगलना धावसंख्येत वाढ होतीये. 86 धावा आणि बनवल्या त्यात 44 धावा. यावेळी ऑन साइडला चेंडू खेळला आहे. जर आपण पाहिलं तर सनी आलेत. सनीचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. इथे जराशे थोडे फलंदाज आपण पाहिले ना तर शांत पाहायला मिळालेत. दोन्ही मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात आहेत परंतु यश येत नाहीये. या आधीच्या ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं ना तब्बल 34 धावा गोलंदाज अशोक यांच्या गोलंदाजीवर आल्यात. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा खेळलाय आणि चेंडू पाठवलाय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये संतोष जंद्रेच्या बॅट मधून. मी कालच सँडीला म्हटलं होतं आणि या ठिकाणी दिनेश जंद्रे डीडी यांच्याकडनं 500 रुपयांचं प्राइज आणि त्या ठिकाणी उल्हास यांच्याकडनं 200 रुपयांचं, निरंजन नानांकडनं 500 रुपयांचं आणि सनी शिंदे यांच्याकडनं 200 रुपयांचं हे प्राइज. सनी शिंदे यांच्याकडनं 200 रुपयांचं प्राइज येत आहे. उल्हास अर्थातच सनी शिंदे टाळ्या वाजवायला काही हरकत नाहीये. या वेळेचा बॉल जर आपण पाहिलं तर ऑन साइडला लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सँडी थांबत नाहीये. सँडीचा स्लॉट कंटिन्यू आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. नॅचरल गेम आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये खेळला आहे. आणि जर आपण पाहिलं 97 धावा आणि ही एक 98 धावा धावफलकावर स्पर्धेचा हायेस्ट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. साहेब तुमचं आगमन जणू काही एनडी लायन्स संघासाठी भगवान धंद्रे यांच्याकडनं सँडीसाठी 200 रुपयांचा प्राइज आणि आवी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक धाव घेतले. दुसऱ्या धाब्यासाठी कॉल केला आणि 100 धावा स्पर्धेतला हायेस्ट सेंचुरी मैदानाच्या आतमध्ये नॉट आउट खेळलेत. एकदा दोन्ही खेळाडूंसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे आणि दोन्ही खेळाडूंना विनंती करतो आपल्या बॅट उंचावून दाखवायच्या आहेत. महेंद्र वर्तक, संतोष, वा काय फलंदाजी आहे. अक्षरशः डोळ्यांची पारणं फेडणारी फलंदाजी. 10व्या पर्वाचं श्रेय झालं असं आम्ही म्हणेल. आणि अनिल गोपाळे सरांकडून देखील सँडीच्या बॅटिंग साठी तब्बल 500 रुपयांचा प्राइज या ठिकाणी येत आहे. आणि मुकेश साहेबांकडनं देखील या ठिकाणी प्राइज येत आहे 500 रुपयांचं. जवळपास जर आपण पाहिलं ना तर सँडी, संतोष जंद्रे आपण या ठिकाणी या. सँडी या प्लीज.
101 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट केलाय. 100 धावा कंप्लीट आहेत. 101 धावांचं टार्गेट असणार आहे. आणि ज्यांनी ज्यांनी प्राइज या ठिकाणी डिक्लेअर केले आमच्यापर्यंत प्राइज या ठिकाणी घेऊन या प्लीज. ही इनिंग होऊ द्या, ही मॅच होऊ द्या साहेब. तुम्ही देखील या मॅचचा आनंद घ्या. जवळपास जर आपण पाहिलं ना तर एका बाजूला 100 धावा तर झाल्यात, परंतु दोन्ही साईडला त्या प्रकारची बॅटिंग लाईनअप आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर वैभवकडे देखील तितकी चांगली क्षमता आहे, परंतु त्या प्रकारची बॅटिंग वैभवने देखील केली पाहिजे. तदरम्यान आपण वळणार आहोत डीजे स्वप्नील यांच्याकडे. स्वप्नील, आपण देखील सर्वांचं मनोरंजन करायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. मुख्याध्यापक अवधर शाळेचे मुख्याध्यापक अर्थातच सुभाष कदम सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. सर, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करेल. त्याचबरोबरीने या संपूर्ण स्पर्धेमध्ये काहीच नाहीये. जल हे सर्वश्रेष्ठ नाणे आणि ते ज्यांनी केलं अर्थातच संदीप मेदगे सरांचं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय, कारण त्यांनी पाणी सौजन्य आम्हाला लाभून दिलं. थँक्यू थँक्यू व्हेरी मच साहेब. आपलं देखील थोड्या वेळापूर्वी जवळजवळ 100 धावा कुठून या ठिकाणी स्वागत केलंय. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी. माफ करा, या मॅचच्या गडबडीत घाईमध्ये थोडस विसरून गेलो, परंतु नेक्स्ट मॅच टॉस साठी या. पीजी इंडियन्स आणि शौर्य रुद्र प्रवीण. चला रुपेश या. रुपेश राऊत कॅप्टन यायचंय लगेचच प्लीज. उल्हास पोखरकर साहेब आपण देखील या. योगेश धंद्रे सर आपण देखील या. नाना अनिल गोपाळे सर आपण देखील यायचंय प्लीज. आणि गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर जाळ आणि जाळ विणलं होतं, परंतु जर आपण पाहिलं तर चांगला प्रयत्न झाला. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर झेल घेण्याचा प्रयत्न चांगला झाला, परंतु वैभवचा झेल या ठिकाणी निसटलेला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचा विक्रम तब्बल 100 धावा सँडीनं आज मात्र नक्कीच मी या खेळाडूचं वैशिष्ट्य सांगेल. यंगस्टर खेळाडू मध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असेल, मुंबई असेल, नवी मुंबई असेल, त्याचबरोबरीने साहेब तुमच्या माहितीसाठी उरण पासून या ठिकाणी पनवेल पर्यंत सँडीच्या बॅटिंग बॉलिंगचा बोलबाला राहिलाय. फक्त सँडी या त्याने दाखवून दिलंय संतोष धंद्रे हा खेळाडू काय आहे. यंगस्टर खेळाडू, भरपूर चांगला स्टान्स त्याच्याकडे पाहायला मिळतो. या वेळेचा बॉल रडार मध्ये आलाय. निरंजन नाना धंद्रे यांच्यावर हल्ला चढवलाय. बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील पूर्ण 6 धावा. षटकार. थँक्यू. यावेळेचा बॉल खोलवा डप्प्याचा पाहायला मिळतोय. दत्ता येत आहेत. चांगला चेंडू गॅदर केलाय. दरम्यान जर आपण पाहिलं तर एक सिंगल जे आपल्याला पाहायला मिळते. एका सिंगलला धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या लगावली जाते ती 8 धावा धाव फलकावर. 100 धावांचा विक्रम या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिला.
नाना पुन्हा एकदा यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढला जातोय. चाललाय बॉल डीप मधून, क्षेत्ररक्षक नाहीये, प्रोटेक्शन नाहीये, परंतु त्या ठिकाणी 38 सर्कल वरून बाउंड्री पर्यंत धावत जात आपल्या संघासाठी मात्र नक्कीच 2 धावा वाचवल्या आहेत. माफ करा 3 धावा वाचवल्या आहेत आणि त्या ठिकाणी धावसंख्या 10 धावा ही धावफलकावर आपल्याला पाहायला मिळणार. यावेळेचा बॉल गुडघा टेक और चेंडू चाललाय 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 जवळपास मैदानाच्या आतमध्ये थांबलाय. ओ हो सार्थक सार्थक त्या ठिकाणी पडलेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर 3 खेळाडूला दुखापत झाली का पाहिजे. सार्थक यू ओके सार्थक. हा थँक्यू. 3 धाबांनी धावफलक पुढे सरसावलं जात आहे. 13 धाबा या धावफलकावर पाहायला मिळतात. प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 20 धाबा या बनवाव्या लागतील, तेव्हा कुठे तुम्ही मॅच कडे इथून तुम्ही जिंकण्यासाठी प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 25 धाबा बनवायच्यात. माफ करा 22. चला कॅप्टन या. रुपेश माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का? संघाला पॅनलाइज केलं जाईल. रुपेश राऊत समालोचन कक्षाच्या एकदम समोर. अनिल गोपाळे सर कळवा प्लीज. मी रुपेश राऊतला आवाज देतोय, वारंवार सूचना केली जाते. चला रुपेश राऊत या. टॉस केला जाणार आहे. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं महेंद्र वर्तक, तर नवखार अलिबाग मध्ये देखील त्याच्या माध्यमातून स्पर्धा खेळल्या जातात. सीबी ट्रॉफी जी कस्टम एजंट हाऊस ब्रोकर डिओ बॉईज मध्ये जी स्पर्धा होते त्यामध्ये देखील त्याचा चांगला परफॉर्मन्स असतो. भटवाडी घाटकोपर मध्ये घाटकोपर चॅम्पियन्स लीग असेल, भटवाडी चॅम्पियन्स लीग असेल, लीग स्पर्धांमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात त्याचं चांगलं बॅटिंग बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूचे सांगता होती. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बीट केलं जात आहे. 200 रुपयांचं प्राइज असणार आहे महेंद्रच्या विकेट साठी. महेंद्रच्या विकेट साठी मात्र नक्की 200 रुपयांचं प्राइज भाऊ कामथे यांच्याकडनं दिलं जाणार आहे. रुपेश थोडीशी घाई करा. रुपेश प्लीज हंबल रिक्वेस्ट आहे. रुपेश माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का? सतरा धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 17 रन्स टू ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावर असणार आहेत. 101 धावांचं लक्ष हे जिंकण्यासाठी असणार आहे. यावेळेचा बॉल बॅकफुटला आले. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. जोपर्यंत सागर चेंडूवर येत आहेत. सागर मात्र नक्की चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. 2 धावा आल्यात. 2 धावांनी आपल्या संघाला 2 धावा वाचवल्यात. 2 धावांनी धावफलक पुढे सरसावलं जात आहे. 19 रन्स टू ऑन बोर्ड. 19 धावा धावफलकावर असणार आहेत. 19 धावा धावफलकावर. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू खेळला जातोय. स्वीप पद्धतीने बॉलला खेळलाय. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं सार्थकने प्रभावित केलाय या मॅच मध्ये. सार्थकची खूप चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. 2 धावांनी धावफलक पुढे सरसावलं जात आहे. 21 धावा धावफलकावर असणार आहे. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सफल राहिलाय. निर्धाव चेंडूचे सांगता होते. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बीट केलं जात आहे. धावसंख्या झाली ती 21 धावा आणि जिंकण्यासाठी 80 धावांची गरज असणार आहे अजून देखील.
18 चेंडू आणि 80 धाबांची गरज ही जिंकण्यासाठी असणार आहे. 18 बॉल आणि बनवायच्या त्या 80 धावा. मुकी साहेब मी आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. मी विनंती करेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. किरण शेड मुके यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. साहेब मी आपणास विनंती करेल या टॉस का बॉस ज्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स आहे त्यामध्ये तुम्ही एका बाजूला जर आपण पाहिलं तर साहेब या 1 मिनिट टॉस होतोय. 1 मिनिट सामना थांबवा. यानंतर कळवा. हा धावसंख्या जर आपण पाहिली तर अजित बांगर या वेळेचा बॉल अवांतर पाहायला मिळतोय. अवांतर धावसंख्येत वाढ होतीये. अजित बांगर यांच्यासाठी दत्ता बांगर यांच्याकडनं 101 रुपयांचा प्राइज आहे जर विकेट तुम्ही वैभव कदमचा घेताय. या वेळेचा बॉल बॅकफुटला आले जर आपण पाहिलं तर बॉलला पाठवलाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये नो बॉल आणि त्यावर मिळतील पूर्ण 6 धावा. नो बॉल असणार आहे. पंच नो बॉल कसलाय यावेळेचा बॉल त्रिफळाचित परंतु जर आपण पाहिलं तर हा फ्री हिटचा बॉल आहे आणि यावर गडी बाद नसणार आहे. फुल टॉस होता त्यावर मात्र नक्कीच मोठा प्रहार करायचा होता परंतु फट्सला अजित बांगरवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी फटका अगदी फसलाय. शौर्यरुद्र सनरायझर आपले संघमालक आपल्याला समालोचन कक्षाच्या एकदम समोरच्या बाजूला ज्या ठिकाणी पॅव्हलियन आहे त्या ठिकाणी तुम्ही जमा. आणि याआधी संतोष धंद्रेच्या बॅटिंगसाठी ज्यांनी ज्यांनी पैसे लावले होते या ठिकाणी पुकारले तर आहे परंतु माहित नाहीये आपण स्व इच्छेने आणून द्यायचे. विनंती आहे ज्यांनी ज्यांनी पैसे लावले होते या ठिकाणी सनी शिंदे यावेळे पंचांवर दबाव आणण्याचा प्रयत्न. यावेळेचा बॉल अवांतर आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट एक्स्ट्रा. अंपायर डिसिजन ऑन फायनल आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. खेळाडूंनी चर्चा करू नका प्लीज. पंच काय डॉट बॉल. पुन्हा एकदा अजित बांगर गोलंदाजी मार्कवर. या वेळेचा अजितचा हा बॉल
कलात्मक कलात्मक कल्पकता आणि बॉल पाठवलाय अगदी सीमारेषेच्या पलीकडे लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून चाललाय चेंडू सीमारेषा पार. चेंडू आणि 65 धावांची गरज जिंकण्यासाठी असणार आहे. 14 चेंडू आणि 65 धावा अजून देखील बनवायच्या. या वेळेचा बॉल हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा हवेचा झोका चेंडू चाललाय लांब 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 लांबच लांबवरचा फटका. वैभव कदम इज ऑन फायर. वैभवच्या पाठमधून लागोपाठचा दुसरा षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अनिल गोपाळे आणि अमोल कामथे अँड कंपनी अर्थातच पीजी इंडियन्स. यावेळेचा बॉल आणखीन एकदा स्पर्धेतली षटकार चौकार येतोय. संघ अर्थातच शौर्य रुद्र सनरायझर आपण यानंतर क्षेत्ररक्षण लावायचंय. 12 चेंडू आणि 55 धावांची गरज ही जिंकण्यासाठी असणार आहे. 12 बॉल आणि बनवायच्या त्या 55 धावा. साहेब किरण शेड मुकेश साहेब मी आपणास विनंती करतो आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय प्लीज. आज साहेब तुम्ही दुपारच्या सत्रामध्ये यायला पाहिजे होतं. सकाळच्या सत्रामध्ये देखील यायला पाहिजे होतं. तिथे आमचे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट खेड तालुक्याचे सचिन रमेश तेंडुलकर सर अर्थात जिमी मेदगे सर मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः बरसले होते. रोहन कदम यांची देखील फलंदाजी वाखाणण्याजोगी होती कारण त्यांनी एवढी चांगली सुरुवात संघाला करून दिली ना. 3 मॅचेस जिंकत टेबल टॉपर म्हणून त्यांची ओळख राहिली आहे. चला संतोष धंद्रे सँडी गोलंदाजी मार्कवर. चला स्पीडअप घ्या घाई करा. वारंवार सूचना करू शकत नाहीये. तुम्ही देखील थोडस सहकार्य करा. यावेळी जर आपण पाहिलं तर ऑन साइडला पाईन लेग लॉंग लेगला मात्र डके चेंडू खेळून काढला जातोय. दरम्यान जर आपण पाहिलं ना तर एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका सिंगलना धावसंख्येत वाढ होतीये. 47 धावा. वैभव वैयक्तिक 15 चेंडू आणि 36 धावांशी मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. यावेळेचा बॉल खोलवर डप्प्याचा जर आपण पाहिला तर मोठा प्रहार खेळला जातोय. एकनाथ खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा कॉल केला जाईल का? तिसरी धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि चौथ्या धावेसाठी कॉल तीन धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. संतोष धंद्रे पुन्हा एकदा संतोष धंद्रे सँडी. यावेळेचा बॉल फुल टॉस अशोक साठी मात्र नक्कीच पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. ओहो खेळाडूंची जर आपण पाहिलं तर मिस कॉलिंग झालं. खेळाडूला दुखापत झाली का पाहिजे प्लीज. आणि धावची स्वरूपात फलंदाज बाद होत आहेत. खेळाडूला दुखापत झाली का पाहिजे. खेळाडू असतील त्या ठिकाणी पॅव्हलियन मध्ये जे खेळाडू आहेत आपण देखील या
कारण स्पर्धा आपली आहे आणि स्पर्धेतले सर्व खेळाडू हे आपलेच आहेत, याची देखील तुम्ही दखल घ्या. धावसंख्या जर आपण पाहिली ना तर धावसंख्या लगावली जाते ती 52. 52 धाबा धाव फलकावर आणि मैदान एक सिंगल घेतली जाईल. एका सिंगलला धावसंख्येत वाढ होतीये. यावेळचा बॉल अवी अवी गिगे. ओ हो क्या फटका आहे. बॉलला पाठवलं लांब 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 लांबच लांबवरचा फटका. सडक पे कडक बेधडक चेंडू सीमा रेषा पार. षटकार. षटकार आला. बॉल जर आपण पाहिले तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. हो यावेळी स्लो बरोबर गती परिवर्तन मिश्रण पाहायला मिळत आहे. एखाद्या वेळी जर आपण पाहिलं तर एखादी कुकस राजू शेठ कामथे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. पुढे बुद्रुक प्रीमियर लीग मध्ये आपण देखील या ठिकाणी आलात. आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. आणि उपसरपंच खुडे खुर्द विश्वाजी मोरे साहेब आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करेल. सरपंच वसंतजी मोरे साहेब आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करेल. त्याचबरोबरीने ज्ञानमा मोरे साहेब, विश्वनाथ मोरे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र त्यांचंही मनपूर्वक हार्दिक असे स्वागत करेल. दिनेश मोरे साहेब आपलं देखील हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक असं स्वागत करतो. आपणही या ठिकाणी यायचं. यावेळेचा बॉल फुल टॉस आणि 18 चेंडू खेळलाय आणि जवळजवळ 44 धावा वैभव देखील मैदानाच्या आतमध्ये करतोय. 18 चेंडू 44 धावा निशी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. असं म्हटलं जातं रिक्स से नाम बनते. मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांच्या डोळ्यांची पाडणं. आज जर आपण पाहिलं स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसात या ठिकाणी मात्र नक्कीच आपण पाहिलं तब्बल 100 धावा, 100 धावांची पार्टनरशिप. यावेळेचा बॉल अगदी खोलवर डप्प्याचा लॉंग ऑफला. चेंडू जर आपण पाहिलं ना तर सरळ धरणीला दान केला जातोय. कॅच सुटलाय की मॅच सुटलीये, परंतु मॅच जर आपण पाहिलं ना तर केवळ औपचारिकता राहिली या मॅच मध्ये. धावसंख्या जर आपण पाहिले धावसंख्येत वाढ होतीये. जर आपण पाहिलं 65 धावा या धाव फलकावर असणार आहेत. वैभव वर्डी वैयक्तिक 46. यावेळेचा बॉल अवांतर असणार आहे. अवांतर धावसंख्येत वाढ होतीये. 66 धावा या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 66 रन्स टू ऑन बोर्ड, 66 धावा. यावेळेचा बॉल फुल टॉस, परंतु या बॉलला देखील पंचांनी हेरलाय. पंचांच्या चेहऱ्यावर देखील स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळत आहे. हा बॉल जर बॅटला स्पर्श झाला असताना तर कुठेतरी एक मोठा फटका आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला असता, परंतु इथे अवांतर बॉल आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा मोठा प्रहार केलाय. सँडी 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 डब्बे में 50 धावा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये करताय. यावेळेचा बॉल खोलवर डप्प्याचा मिनी हेलिकॉप्टर. सँडी संतोष त्या ठिकाणी येत आहेत. सँडीचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एक सिंगल येते. 51 धावा मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर वैयक्तिक खेळतोय. 72 धावा धाव फलकावर लगावल्या जात आहेत आणि इथे मॅच जर आपण पाहिलं ना तर अवघड समीकरण मैदानाच्या आतमध्ये झालंय. एका बाजूला मॅच जिंकण्यासाठी भरपूर धावांची गरज आहे आणि चेंडू काहीशे शेष असणार आहे, परंतु प्रयत्न सोडत नाहीये. प्रयत्न अंती परमेश्वर असं म्हटलं जातं.
याच्यासाठी केला होता अट्टहास की शेवट गोड व्हावा, परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, धावांचा डोंगर जो उभा राहिलाय ना, त्या धावा जमवण्यापर्यंत पोचत नाहीयेत. 73 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. मॅच झाल्यावर दोन्ही संघांनी या ठिकाणी समालोचक कक्षाच्या समोर यायचंय. दोन्ही संघ एनडी लायन्स आणि आरडी पॅन्थर. या बळचा बॉल फुल टॉस आणि मॅचला जिंकलाय अर्थातच कोण, एनडी लायन, निरंजन नाना दंद्रे अँड कंपनी या संघाने मात्र नक्कीच मॅचला जिंकलाय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. परंतु दुसऱ्या बाजूला एक हाती झुंज त्याने दिली. वैभव कदमची बॅटिंग आवडली असेल, जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. वैभव कदम खूप चांगली बॅटिंग केली. दोन्ही संघ या